मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्याचा परिणाम सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। चिंचपोकळी परिसरामध्ये सुद्धा लालबागच्या ब्रिज खाली पाणी साचलेल्या त्याचा परिणाम वाहतुकीवर झालेला दिसतोय। तर शिवडीतही अनेक परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे, अनेक परिसर जलमय झाल्याचं पाहायला मिळतं। ही दोन दृश्य आपण बघू शकतोय। एकीकडे चिंचपोकळीचा परिसर आहे तर दुसरीकडे शिवडीचा परिसर आहे। चिंचपोकळीच्या ब्रिज खालीच बरोबर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतंय। हे चिंचपोकळीचा मुख्य रस्त्यावरचा ब्रिज खालचा हा परिसर आहे। रिजॉयस हॉटेल आणि भायखळ्याला जाणारा हा परिसर आहे। तर दुसरीकडे शिवडी परिसरामध्ये सुद्धा गुडघाभर पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई शेजारच्या नवी मुंबईमध्ये बेलापूरमध्ये ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे तर मुंब्र्यामध्येही अनेक भाग जलमय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही दृश्य आपण बघतोय, दोन दृश्य आहेत। एकीकडे बेलापूर नवी मुंबईतली दृश्य आहे तर दुसरीकडे मुंब्र्यातली ही दृश्य आहेत। बेलापूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। मुंब्र्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती आहे।